भगवान गौतम बुद्ध, भगवान बुद्धाचा पवित्र धम्म, त्यांचा सावक संघ या त्रिरत्नाला प्रथमता वंदन करून बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मी भारत बौद्धमय करीन ह्या घोषणेला समर्पित होऊन उपस्थित फक्त उपासक उपासिका नाही आहेत, महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन ऐकणारे उपासक उपासिका बालक बालिका यांना मंगल मैत्री। सकाळपासून आपण बरचसं बौद्धिक ऐकत आहात, मलाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडली, चांगलं वाटलं। एक गोष्टीपासून सुरुवात करतो की भारतामध्ये ऑलिम्पिक मध्ये आपला हॉकीची टीम जिंकली होती आणि त्यांचा सत्कार करण्याकरता त्यावेळेसचे पंतप्रधान आणि बाहेर देशामधून आलेला एक पंतप्रधान आले होते आणि मग टीमची ओळख करून देत होते। टीमची ओळख करून देताना प्रत्येक खेळाडू आपलं नाव सांगत होता आणि त्याच्या पाठीमागे सांगत होता, मी राजस्थानचा आहे, मी आंध्र प्रदेशचा आहे, मी महाराष्ट्राचा आहे, मी गुजरातचा आहे। आणि जो बाहेरून पाहुणा आला होता तो म्हणे मला एकही भारतीय नाही दिसला, कोणी राजस्थानचं होतं, कोणी महाराष्ट्राचं होतं, कोणी गुजरातचं होतं। आजच्या सभेमध्ये मला कोणी भारतीय बौद्ध महासभेचं दिसलं, कोणी त्रैलोक्याचं दिसलं, कोणी भिक्षू संघाचं दिसलं, बौद्ध काही कोणी मला दिसलं नाही। ज्या दिवशी आम्ही ते दिसू त्या दिवशी खरा समन्वय झाला असं म्हणतात। वार्ता अशी असते की शिकवणारा शिक्षक जर वर्गामध्ये शिकवत असेल तर वर्गामध्ये बसलेल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी बॅक बेंचर असावं, कुठल्या विद्यार्थ्यांनी फ्रंट बेंचर असावं हे विद्यार्थ्याला समजलं पाहिजे। कारण गुरुजी फळ्यावर सारखं शिकवत असतो। गुरुजींनी किती जरी मनात आणलं तरी त्या वर्गामध्ये तरी तो पक्षपातीपणा करू शकत नाही। मग भानगड होते काय आमच्या समन्वयाची? बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की राजकारण आणू नये, समाजकारण आणू नये। तुमच्या पुढचा आदर्श जेवढा हिमालयाच्या उंचीचा होता की त्यांच्याकडे राजकारणही होतं, समाजकारणही होतं आणि धर्मकारणही होतं, त्या बाबासाहेबाला तुम्ही कोणत्या व्याख्यात बसवणार? आणि जर मग आम्हाला बाबासाहेबांनी दाखवलेला बुद्ध बघायचा आहे, मग आम्हाला ह्या वेगवेगळ्या पातळ्या कशाला हव्या? भिक्खू संघ वेगळाच बुद्ध सांगतो, त्रिलोक्य महासंघ वेगळाच सांगतो, भारतीय बौद्ध महासंघ सांगते की आम्ही माणूस घडवतो। आम्हाला बुद्ध माणूस घडवायचा आहे। माणसं घडवणाऱ्या खूप कार्यशाळा आहेत। आजपर्यंत जेव्हापासून ही पृथ्वी निर्माण झाली, आदी मानवाचा मानव झाला, झाडावरचा माणूस खाली आला, दगडाचे शस्त्र सोडून अंगावर कपडे घालायला लागला, तेव्हापासून माणसाला माणूस बनवण्याचे प्रयत्न सुरू आहे। पण माणूस अजून बनला नाही। कारण माणूस बनवण्याची व्याख्या इसवी सन पूर्व 600 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितली आणि माणूस बनण्याकरता पुरा राज वैभव सोडून ते बाहेर निघाले। कारण त्या महालामध्येही ते स्वतःला माणूस म्हणून घ्यायला तयार नव्हते। जेव्हा ते बाहेर निघाले तेव्हा त्यांना शोध फक्त खाली याचाच लावायचा होता की माणूस कसा बनवता येईल। आणि मग त्यांना जे सापडलं ते त्यांनी पुऱ्या जगामध्ये वाटलं। कोणी कसं घ्यायचं, कोणी आपल्या सगळ्या ज्या शंका कुशंका आहेत आम्ही बुद्ध बरोबर समजून घेतला नाही आणि म्हणून सगळे प्रॉब्लेम निर्माण झाले। आनंदाने पहिल्या शब्दात विचारलं होतं की भगवंत चाललात, तुमच्या नंतर कोण एवढं सांगून तर जा। सगळेजण वाचतात, सगळेजण सांगतात, सगळेजण समजतात। बुद्ध म्हणतात अरे दिलाय धम्म तोच माझा वारस आहे। माणसाचं नाव सांगायचं मला गरज नाही, आमच्या डोक्याने बुद्ध धम्म घेतलाच नाही, आम्ही फक्त वारस शोधत निघलो आणि म्हणून या सगळ्या प्रॉब्लेम आहेत। प्रॉब्लेम कशामुळे?
आम्ही वारस शोधतोय. बुद्धाने मी सोडायला सांगितला, मी सोडायलाच तयार नाही, मी माझ्यामध्ये मी राहिलो आणि म्हणून आमच्यामध्ये सगळे प्लॅटफॉर्म निर्माण झाले. सरांनी सांगितली गोष्ट की एका भिक्षूने एका बाईचाच खून केला. तो भिक्षू होता का? इथून सुरुवात करावं लागेल आम्हाला. बुद्धाचं आम्ही काय ऐकलं नाही आणि म्हणून का प्रकार घडतो. भगवान बुद्ध जेव्हा आनंदाला परत म्हटले की आनंदा, भिक्षूनी माझ्या शरीराची पूजा करू नये, बुद्धांनी सांगितलं. मग काय करावं? तर तुम्ही माझा धम्म आत्मसात करावा, माझा धम्म सांगावा, परंतु माझ्या चैत्याची पूजा पुढच्यांना करू द्या. का? कारण तू भिक्षू आहेस, तुला बुद्ध समजलाय, त्यांना अजून समजला नाही, म्हणून त्यांना प्रेरणेची गरज आहे. आज आम्ही ते सगळेजण सांगतो, आम्ही त्रिलोक्य आहे, बौद्ध महासभा आहे, महायान आहे, हिनायन आहे, वज्र आहे. तुम्ही या विहाराच्या आत बसलात, इथं सगळंच आहे. जर स्थविरवाद पूर्ण मानायचा तर मूर्ती काढून बाहेर ठेवावं लागेल. जर तुम्हाला महायानपंथी, मग मूर्ती तुम्हाला चालेल. बाबासाहेबांनी याच्यातला सुवर्ण मुद्दा गाठला होता आणि म्हणून जगाने बाबासाहेबांच्या बुद्ध धम्म आणि त्याच्या धम्मावरती टीका केली. बाबासाहेबांनी हा धम्म कुठून आणला? बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला, मला जे धम्म स्वीकारायचा आहे तो धम्म माझ्या लोकांच्या डोक्यात घालण्याकरता मला 22 प्रतिज्ञा दिल्याच पाहिजे. कारण 22 प्रतिज्ञावरतीच ऑब्जेक्शन होतं जगाचं. बाबासाहेब म्हटले मला माहिती आहे, कारण आमची लोकही खूप हुशार आहे, बाबासाहेबांच्या चुका काढतात. बाबासाहेब असं करायला नको होतं, बाबासाहेबांना तसं करायला नको होतं. बाबासाहेबांनी म्हणतात की आम्ही जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा बाबासाहेब बोलले मी सगळ्याला शरण जातो, पण संघाला काही शरण जात नाही. कुठल्या डोक्यातून यांनी काढले मला काही माहिती नाही. बाबासाहेबांनी फक्त विनय पिटकच वाचलं नाही का? बाकी सगळं वाचलं आणि विनय पिटकच वाचलं नाही. बाबासाहेबांनी त्यावेळेसही सांगितलं होतं की माझ्या माणसाच्या डोक्यामध्ये असणारा देव जर काढायचा असेल तर तो बुद्ध स्वीकारेल. जोपर्यंत त्याच्या डोक्यातला देव बाहेर निघणार नाही तोपर्यंत इकडच्या साईडने बुद्ध आत जाणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबाला माहिती होतं की नथी मे शरणंग अयं बुद्धो मे शरणंग वरम. याच्या सगळं झालं ना की मी बुद्धाशिवाय कोणालाच मानत नाही. तरी बाबासाहेब म्हणतात की कृष्ण, ब्रह्म, अर्जुन यांना मी देव मानणार नाही आणि त्याची उपासना करणार नाही. बुद्धांनी ते एका वाक्यात सांगितलं होतं. काय सांगायची गरज पडली आम्हाला? कारण ह्या समन्वयाच्या ज्या जागा आहेत ह्या एक तर आम्ही अज्ञानाने सोडल्या किंवा हेतू पुरस्पर सोडल्या, माझा मी जगण्याकरता. आम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. आणि म्हणून बाबासाहेब तुम्हाला प्लेटोच्या रिपब्लिक ह्या ग्रंथातली एक कथा सांगतात. कोणी जर वाचली असेल, तुम्ही सगळे सुज्ञ आहात, शिक्षित आहात, वाचली असेल, प्लेटोची कथा सांगतात रिपब्लिकन या ग्रंथातली. तो प्लेटो लिहितो की जन्मताच एखाद्या माणसाला तुम्ही जर एका खोलीमध्ये बंद केलं, एक झरोका ठेवला फक्त खाली, तर बाहेरच्या प्रकाशातून फक्त त्याला सावल्या दिसतील. आत पडणाऱ्या काय दिसतील? सावल्या दिसतील. आत अंधार आहे. परंतु एक झरोका येतो. आजही तुम्ही बघा, पूर्ण खिडक्या लावा, बाहेरून जाताना बसची सावली तुम्हाला या भिंतीवरती दिसेल. 22 वर्षानंतर त्याचा एक माणूस जर तुम्ही बाहेर काढला, कारण आज जोपर्यंत तो अंधारात आहे तो सावल्यालाच त्याचं जग समजतो. त्या सावल्यास त्याचं जग असतात. सावल्यास त्याचा माणूस जरी गेला तो माणसाला नाही ओळखत, त्याच्या सावलीला ओळखतो. पण जेव्हा 22 वर्षानंतर तो बाहेर जातो आणि तो प्रत्यक्ष माणूस पाहतो तेव्हा त्याला ते खोटं वाटतंय, आतलं खरं वाटतं. प्लेटोनी तेच सांगितलं होतं की आजही आम्ही जे बाहेर आलो त्यांना बाहेरचा माणूस खोटा वाटतो, आतल्या सावल्या खऱ्या वाटतात. आजही आमच्या लोकांना सांगितलेला बुद्ध हा खोटा वाटतो, बाहेरच्या सावल्या खऱ्या वाटतात. आणि इथे अडचण होते आमच्या समन्वयाची. मग समन्वयाचं काय होतं? सरांनी जसं सांगितलं की आम्ही विहार बांधतो, विहाराची कमिटी बनवतो, कमिटीमध्ये मग तिथेच वादंग सुरू होतं, भिक्षू ठेवायचा की नाही ठेवायचा. मी त्याच्याही पुढे जातो, नका ठेवू भिक्षूला, काही गरज नाही. विहारामध्येही नका येऊ, काही गरज नाही. आपली घरं तर विहार बनवा.
आमच्या घरामध्ये जसं सरांनी सांगितलं की तो पोरगा सगळ्या प्राध्यापकाच्या घरी शिकतो, ह्या प्राध्यापकाला वंदनाच येत नाही. तो झोपडपट्टीत जातो आणि झोपडपट्टीतली आमची कोंडाबाई त्रिशरण पंचशील धाड 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 म्हणते. काय म्हणायचं त्याला? बुद्धिमान ती नाही आहे, बुद्धिमान तुम्हीच. म्हणून काल मी जशी क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथामध्ये सांगितलं की क्रांती बामणाच्या डोक्यात निर्माण होते आणि ती शूद्राच्या खांद्यावर प्रवास करते. प्रतिक्रांती बामण आपल्या खांद्यावर घेऊन वागवत नाही, तो त्याच्या डोक्यात निर्माण करतो, शूद्राच्या खांद्यावर देतो आणि शूद्र तिला जिंदगीभर वाहत असतो. समन्वय प्रतिक्रांती तुमच्या विहारामध्ये असते, फक्त बामणच म्हणायची गरज नाही. प्रतिक्रांती इथून सुरू होते. भिक्षू ठेवायचा की नाही ठेवायचा, त्याचं ऐकायचं की नाही ऐकायचं, आणि परत 2-4 अवडंबर आम्ही जास्त करत असतो. भिक्षू दिसला की लगेच उघडे होते. जगाला दाखवायचं असतं की आम्ही धम्मगुरूचा किती सन्मान करतो, पण त्याचा एका शब्दानेही ऐकत नाही, फक्त आडवे होतो. सन्मान त्याच्या ऐकण्यात आहे. तुम्ही जे पाया पडताय, पाया पडणं तेच तुम्हाला कळलं नाही. बौद्ध धर्मामध्ये पाया पडणं नाहीच आहे. तुम्ही हे त्रिवंदन करत असता, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. कुठल्याही मूर्तीलाही तुम्ही पाया पडत नाही, कुठल्या भिक्षूच्याही पाया पडत नाही. ज्या दिवशी तुम्हाला ते कळतं त्या दिवशी तुम्ही रस्त्यावर आडवे होणार नाही. मग काय गोष्टी होतात, कसा समन्वय असला पाहिजे? आजही समन्वय तुम्हाला घडवायचा असेल तर खालची भूमी घडवावं लागेल. जोपर्यंत भूमी घडणार नाही, आणि भूमी घडण्याची काम बाबासाहेबांनी कोणावर दिली? बाबासाहेबांनी धर्मांतर करायच्या अगोदर 1954ला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली आहे. ती आमची मातृसंस्था, कुणी नाकारत नाही. बाबासाहेबांनी स्थापन केलेली आहे. आईचं काम काय? साधं उदाहरण सांगतो. जर तुम्ही टेबलावरती जेवायला बसलात, आईला 4 मुलं असतील आणि दुरडी 4च चपात्या असते, तर आई म्हणते मला भूक नाही. काय म्हणते ती? मला भूक नाही, कारण 4च आहे, त्या 4ला दिल्या पाहिजे. मातृसंस्था, आई ह्या संज्ञेने कसं वागलं पाहिजे? आईच्या पदराखाली पोरगा विसावतो, त्याला तिथे सुरक्षितता वाटते, त्याला दुसऱ्याच्या आईमध्ये नाही वाटत. परंतु सावत्र आईच्या पदराखाली पोरग जायला जास्त लवकर तयार होत नाही. कारण का? मग ती भूमिका आम्हाला ठरली पाहिजे की मी सख्खी आई आहे की सावत्र आई. ज्या दिवशी आम्ही हे ठरवू, मग आम्ही हे नियम भिक्खू संघालाही लागू आहेत. मी जे बोलतोय ना, हे फक्त खाली त्रिलोक्य किंवा बौद्ध महासभेलाच नाही, हे भिक्खू संघालाही लागू आहे. आजही आम्ही भिक्खू संघाने आमचे मठ बनवली.
देऊ का? तुम्हाला दान देत नाही, चांगलं दान द्यावं लागेल. श्रीरंगाच्या किल्ल्यावर इथे पहिला मोठा दान देतात, सैन्यात पाठवतात. आमच्याकडे तसं नाहीये. आम्हाला आंबेडकर आणि शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे. कारण जर आंबेडकर बाबासाहेब जन्माला यायचे तर रमेश, इंदुमती, राजरत्न आणि गंगाधर घालवावं लागतं, तेव्हा बाबासाहेब जन्माला येतात. अशी घालण्याची तयारी आहे का आज आमची कोणाची? नाहीये ना. मग कसा समन्वय साधेल, कसा आमच्यामध्ये एकत्व येईल? बाबासाहेबांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या आम्हाला. जर तुम्हाला कुठलंही संघटन निर्माण करायचं असेल, कुठली वास्तू निर्माण करायची असेल, कुठला माणूस उभा करायचा असेल, तर पहिला पाया त्याला तत्वज्ञानाचा असला पाहिजे. जर तुम्हाला तत्वज्ञान जर मजबूत नसेल तर त्याच्यावरती तुम्हाला इमारत नाही बांधता येणार. नुसतं तत्वज्ञानाचं असून चालत नाही, तर तो तत्वज्ञान सांगणारा माणूस प्रामाणिक पाहिजे. आज आम्ही कुणीच प्रामाणिक नव्हतो. काय संकल्पना होत्या तुमच्या बौद्धाचार्याच्या आणि धम्मचार्याच्या? कशा करता निर्मिती झाली हे तरी माहिती आहे का? भारतामध्येच निर्मिती झाली. का झाली? कारण भारतामधून जेव्हा बौद्ध धम्म लोप पावला तेव्हा शिकवणारे उपाध्याय संपले होते. जसं सरांनी आता सांगितलं की त्यावेळेसचा माणूस लग्नही तोच लावायचा, मेला की तेच गाता म्हणायचा, गाताही एकच असायची, त्रिशरण पंचशी. तेही पानाची पाता शेवटी आणि आदिन्यदाना पहिलं. तरी आमचे लग्न लागत होती. आमच्या बापदादाची लग्न अशीच लागली. विचारून बघा त्यांना. तोच माणूस मैतालाही येत होता, तोच माणूस लग्नही लागत होता, तोच माणूस घरात कोणी जन्माला आला त्याचं नावही ठेवत होता. त्या अनाडी माणसाने बाबासाहेबांचं ऐकलं होतं, बामण बोलावला नाही. अनाडीपणाच का होत नाही, पण त्यांनी त्यांचं ऐकलं. आता आम्ही घराच हे करताना घरभरणी म्हणतो, भिक्षूला बोलवतो आणि साईबाबाला जातो. पीएचडी झालेला माणूस आणि तो जर तिथं भेटला तर म्हणतो नाही हो, बायकोचं म्हणणं होतं, बायको ऐकत नाही. याला याची बायको ऐकत नाही, याला धम्म कसा कळेल? याला बायकोला सांगता नाही. ह्या गोष्टी ज्या दिवशी आम्हाला आमच्या अनाडी बापाने, आमच्या अनाडी आज्याने स्वीकारल्या, आज आम्ही फक्त भाषण करणारी निर्माण झालो. आचरणाने कुठलाही धर्म सांगता येत नाही. आणि म्हणून मी नेहमीची एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट परत आज सांगतो की एक मुलगा आहे तलावावरती एका नदीच्या बाजूला, ह्या काठावरून त्या काठावर नावेतून माणसं नेऊन सोडण्याचं त्याचं काम आहे. आणि मग आपल्यासारखे 4 पंडित त्याच्या नावेत बसतात. पोरगा लहान आहे आणि मग आमच्या पंडिताला चौकशा करायची जास्त सवय असते, आम्ही जास्त करतो. म्हणून त्यातले 2 पंडित विचारतात, का रे बाळा, एवढ्या लहान वयात का नाव चालवायला शिकला? शाळेत नाही गेला का? पोरग सांगतं, नाही, बाप लहान होता तेव्हाच वारला, दुसरं कमावतं कोणी घरामध्ये नाहीये आणि बापाचा हाच उद्योग होता आणि म्हणून मी हा करायला लागलो. ते 4ही पंडित म्हणतात, अरे रे, तुझं अर्ध आयुष्य पाण्यात गेलं, शिकला नाही, अर्ध आयुष्य पाण्यात गेलं. नाव अर्ध्या मधामध्ये जाते, मोठं वादळ सुटलं, नाव डगमगायला लागते आणि मग पोरग विचारतं, महाराज पोहायला शिकलात का? ते म्हणतात, नाही म्हणे, आता तुमचं पूर्णच आयुष्य पाण्यात गेलं. आमचंही तसंच आहे. आमची विद्वत्ता कुठेतरी एका याच्यामध्ये असते, पण आमचा आव असा असतो की आम्ही त्या विद्वत्तेने परिपूर्ण आहोत. जगामध्ये बुद्धाशिवाय परिपूर्ण कुणी नाहीये. ज्या दिवशी तुम्ही परिपूर्ण व्हाल त्या दिवशी सम्यक संबुद्ध व्हाल. आणि मग आम्ही परिपूर्ण नाही आहोत
आम्ही ज्या गोष्टीमध्ये आहेत तेवढ्याचाच आम्ही प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये परफेक्ट होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाजूकडे वळतो की कसं होईल मग. काही गोष्टी तुम्हाला जबरदस्ती याने आणाव्या लागतात, काही गोष्टी सामंजस्याने कराव्या लागतात, काही गोष्टी प्रेमाने कराव्या लागतात. आणि धर्म ही तीच गोष्ट आहे. धर्म आचरणाकरता सम्राट अशोकाच्या काळामध्ये तो का गेला विश्वभर? कारण मी कालच्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या कालच्या प्रवचनामध्ये सांगितलं की सम्राट अशोकाने प्रेमाबरोबर कठोर कायदेही केले होते. आणि मग पंचशिलाचं पालन करण्याकरता सम्राट अशोकाचे 5 मंत्री होते की माझ्या राज्यात कोण्याही प्राण्याची हत्या होऊ नये म्हणून सम्राट अशोकाने प्राण्याकरता दवाखाने काढले आणि कठोरपणाने पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी आम्ही हे राबवलो. असं प्रत्येक प्रकारचं. आता आम्हाला कसं राबवता येईल का? नाही राबवता येणार. का नाही राबवता येणार? तर नियम बनावयाची पॉलिसी किंवा पॉवर तुमच्या हातामध्ये नाहीये. आणि मग परत येतं तिथं की भंतेजी राजकारण सांगू नका. जर बाबासाहेबांनी राजकारण केलं नसतं, मी किती वेळ सांगितलं तुम्हाला की बाबासाहेब 1920 ला सार्वजनिक जीवनामध्ये येतात. 1932 पर्यंत बाबासाहेब सामाजिकच काम करतात. तोपर्यंत बाबासाहेबांनी कुठेही राजकारण केलेलं नाहीये. 1932 पर्यंत बाबाचा काळाराम मंदिराचा प्रवेश असेल, महाड 14 तळ्याचा प्रवेश असेल, पण 1932 ला जेव्हा बाबासाहेब येवले मुक्कामी घोषणा करतात की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हे माझ्या हातात नव्हतं, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. आणि मग इथून बाबासाहेब राजकारण करायला सुरुवात करतात. आणि मग ते इंग्रजाच्या पुढे साक्ष देणं असो की तुमचे गोलमेज परिषद असो की काय असो, याच्यामध्ये तुमचे लढे देतात. आणि म्हणून तुम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म लिहिण्याचं कारणही तेच होतं की तुम्हाला जगाशी तर जोडायचंय, पण जगाशी जोडत असताना तुम्हाला भारतीयाची नाळही तुटू द्यायची नाहीये. आणि म्हणून आजच्या भिक्षुनी की आम्हाला कुठला बुद्ध सांगायचा आहे की जो आम्हाला बाबासाहेबांनी दाखवलाय, तो बुद्ध सांगितला पाहिजे. कारण आता आम्ही बुद्ध पार अश्वघोषाचा बुद्ध सांगायला लागलो. बुद्ध आम्ही पार त्रिपिटकात जायला लागलो. नाही गरज आता तुम्हाला 7वीच्या पोराला UPSC करायला लावणार का? अजून तुम्ही 7वा वर्ग पास नाहीये आणि तुम्हाला ब्रह्मविहार चक्र जाणून घ्यायचंय. अगोदर त्या लेवलचे तर बना. बुद्धाची प्रायमरी स्टेज तर जाणं. बाबासाहेबांना तेच सांगायचं होतं की तुम्हाला जर प्रायमरी स्टेजच कळली नाही, तुमच्या पुढे जर मोठा सिलेबस टाकला तर तुम्ही परत ब्रह्मदेवाकडे जा. आणि आमची गत आता तीच आहे. आमचे सगळेजण उठतात आणि याच्यावर त्रिपिटक सांगत बसतात. त्रिपिटकातला हा सिद्धांत, अरे ते तयार नाही अजून पुढचं ऐकायला. त्याला तू फक्त त्रिशरण पंचशील तरी व्यवस्थित समजावून सांग. पाया मजबूत बनवू दे, नंतर कळेल त्याला तुझा कार्यकारण भाव, तुझा पुनर्जन्माचा सिद्धांत, हे नंतर समजतील. कारण त्या तयारीतच नाही. इथे आम्हाला विहाराचा समन्वय साधावा लागेल. आमच्या ह्या प्रक्रिया आम्हाला विहारात घडवावं लागेल. आणि तिथे जर तुम्ही तो बनवला तर तो होऊन तुम्हाला सांगेल की मला साकेत बुद्ध विहाराच्या प्रवचनाला गेलो पाहिजे. तो औरंगपुऱ्यातला सांगेल की छान होतंय तिकडे काहीतरी. इथं माणूस सांगेल की मला तिथं गेलं पाहिजे. आणि मग इथून तिथं गेला की तुमची घेवाणदेवाण होईल आणि तिथून तुमचा धम्म उडी घ्यायला सुरुवात करेल. नाही गरज आम्हाला कशाची. भिक्षुनी इमानदारीत एवढंच काम करावं, त्रिलोक्यवाल्याने इमानदारीत एवढंच काम करावं भूमी घडवण्याचं. आता नाही तो सध्या तो निर्वाण पदाला जाण्याच्या लायकीचा. कारण निर्वाण पदाला जाणं एवढं सोपं नाही. त्या पायऱ्या आम्ही निर्माणच करत नाही, आम्ही त्याच्या डोक्यावर बंबार्डिंग एकदम वरची करायला लागलो. आणि म्हणून खूप वेळ झालाय. भंतेजी जास्त जोरडत केलं तर तुमच्याही पोटामध्ये होईल. तुम्ही म्हणतात ना खाली पोट. तत्वज्ञान
डोक्यात जात नाही, जर आपल्याला ह्या विहाराचे समन्वय साधायचेच असतील तर खालचा माणूस हा केंद्रबिंदू मानावा लागेल. खालचा माणूस म्हणण्याचा माझा अर्थ प्रत्येक माणूस. कारण तुम्ही स्वतःला कितीही शिकले सवरलेले म्हणा, माझ्या दृष्टीने अनाडी आहात. कारण निश्चित 2 बुक शिकला म्हणून पंडित झाला नाही. बॅरिस्टर झालेले बाबासाहेब गाडगे बाबाच्या कीर्तनाला जात होते. ही परंपरा होती त्यांची. बाबासाहेबांनी सुटाफुटात असताना नाही म्हटलं की या गाडगे बाबा एक पहिलाही वर्ग नाही शिकला, मी कसा जाऊन पोहा गाडगे बाबाने. ती परंपरा खूप मोठी होती. अरे बाबासाहेब तुम्ही खूप उशिरा भेटला तो मला. पंढरपूरची धर्मशाळा बाबासाहेबाला अशीच दान देऊन टाकली त्यांनी. ती प्रज्ञा होती. तुम्ही नाही शिकलेले. ते गाडगे बाबा खूप प्रज्ञावान होते, शिकलेले. आणि म्हणून कीर्तनामध्ये कानात येऊन एक माणूस सांगतो की बाबा तुमचा मुलगा वारलाय. ते शांत होतात आणि पुढच्या क्षणाला त्यांच्या याच्यात अभंग निघतो, असे मेले कोट्यान कोटी काही रडू एकासाठी. तीच परंपरा बाबासाहेबांनी जतन केली. राजरत्न मरतोय, आनंदराव पाठीमागून धावत येतात आणि सांगतात अरे भिवा, गोलमेज परिषदेला चाललाय पोरग, घरी वारलंय. शांत 2 मिनिट उभे राहतात आणि बाबासाहेब म्हणतात दादा जर नाही गेलो तर जन्माला येणारे हजारो राजरत्न मरतील. एका राजरत्नाला बाबासाहेब सोडून जातात. आज तुम्ही बसलेले सगळे राजरत्न आम्ही काही ना काहीतरी हो, पण बाबासाहेबाच्या प्रती इमानदार नाही आहोत. झालं पाहिजे. आम्ही आमचा हिस्सा उचलला पाहिजे. जसं उचलता येईल. जसं मी सांगितलं की ह्या विहारामध्ये चांगली कामं चालतात. हा प्रचार आम्ही आमच्या समाजापर्यंत नेला पाहिजे. दुसऱ्या याला आम्ही आदर्श झालो पाहिजे. मी काय करतो दुसऱ्याचं बघत बसणे. आता कारण आमची हल्लीची गोष्ट तेच आहे. आम्ही दुसऱ्याकडे बघतो तो काय करतो. मरू देत तो काय करतोय त्याचं. मला काय करता येईल ते मी करेन. मला बघून माझं घर जरी सुधारलं तरी सफिशियंट आहे माझ्या करता. कारण माझ्या घराकडे बघून माझा शेजारी बघेल हे होईल. आणि म्हणून आपण ह्या विहाराचा विषय जो ठेवला याला माझ्या दृष्टीने की भूमी निर्माण करणं, तिथपर्यंत आपण जाणं, प्रत्येकाने आपला हिस्सा उचलणं, त्यातलं आपलं योगदान देणं, तरच हे प्रत्येक समन्वय विहारामध्ये होईल आणि आपला धम्म वाढायला कारण होईल. एवढं बोलून मी आजचं इथे माझं प्रवचन संपवतो.